नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. MSF मधील नवीन जवानांना प्रथम नेमणूक मुंबई डिव्हिजनमध्ये देण्यात येते आणि त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उमेदवारांना जिल्हा बदली देण्यात येते. अनेक सुरक्षा कर्मींना त्यांच्या जिल्ह्यातील न्यायालय आणि शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय या ठिकाणी बदली मिळालेली आहे. येणाऱ्या काळात देखील अनेक सुरक्षा कर्मींना त्यांच्या जिल्ह्यात बदली मिळणार आहे. परंतु तुम्ही जर युजर आयडीच्या बाबतीत गाफील असाल तर तुमची लवकर बदली लांब ढकलली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही MSF युजर आयडीमध्ये हा चेंज नक्की करा, कारण अनेक सुरक्षा कर्मींच्या ऑनलाईन जिल्हा बदलीच्या अर्जाची तारीख गाफील राहिल्यामुळे बदलली आहे. उमेदवारांना नवीन नियुक्तीनंतर साधारण 10 दिवसांमध्ये त्यांना युजर आयडी दिला जातो. जे सुरक्षा कर्मी MSF मध्ये कार्यरत आहेत त्यांना पासवर्ड काय असतो हे माहीत असेल. सुरक्षा कर्मी त्यांच्या लॉग इन मध्येच 3 जिल्ह्यांसाठी बदलीसाठी अर्ज करू शकतात. संबंधित जिल्ह्यात नवी आस्थापना आल्यानंतर सुरक्षा कर्मींनी ऑनलाईन अर्ज कोणत्या तारखेला केला आहे यानुसार बदलीसाठी अर्ज मागवण्यात येतात आणि सुरक्षा कर्मींना जिल्हा बदली देण्यात येते. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला जिल्ह्यामध्ये बदल करावायचा असल्यास 6 महिन्यानंतर तुम्ही बदल करू शकता. तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेली तारीख जेवढी जुनी तेवढी तुम्हाला बदली मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. अनेक सुरक्षा कर्मींच्या ऑनलाईन अर्जाची जुनी तारीख बदलून नवीन 2025 मधील तारीख आलेली आहे. असे त्या सुरक्षा कर्मींसोबत झालेले आहे ज्यांनी त्यांच्या युजर आयडीचा पासवर्ड बदललेला नव्हता. त्यामुळे ज्या सुरक्षा कर्मींनी अजून देखील युजर आयडीचा पासवर्ड बदललेला नाही त्यांनी पासवर्ड लवकरात लवकर बदला, कारण यामध्ये जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर तुमची जिल्हा बदली लवकर होणार नाही. कोणाकोणाला या समस्येचा सामना करावा लागलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तसेच तुमचा पासवर्ड हा तुमच्यापर्यंतच गुपित ठेवा, तो कोणाला देखील सांगू नका. सर्वांना आपल्या जिल्ह्यात बदली हवी असते, त्यामुळे कोणी दुसरा व्यक्ती तुमचा युजर आयडी ओपन करून त्यामध्ये काहीही बदल करू शकतो. त्यामुळे पासवर्ड बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमचे लॉग इन आयडी ओपन करा आणि चेंज पासवर्ड येथे क्लिक करून आत्ताच पासवर्ड चेंज करा. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही कोणते 3 जिल्हे टाकले आहेत हे देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर सुरक्षा कर्मींपर्यंत देखील पोहोचेल. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.